नागपूर शहरात क्रिकेट सट्टेबाजीचा मोठा अड्डा उद्ध्वस्त करण्यात गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाला यश मिळाले आहे। 23 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास सदर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सदर बाजार परिसरातील अमर सज्जन अपार्टमेंटमध्ये आयपीएल सामन्यावर अवैध सट्टा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत फ्लॅट क्रमांक 302 येथे छापा टाकला। या कार्यवाहीत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यावर सट्टा घेताना 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपी हे ऑनलाईन लिंक आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून लोकांकडून पैसे घेत क्रिकेट बेटिंग करीत होते। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते अवैध पद्धतीने व्यवहार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या कार्यवाहीत पोलिसांनी 1 लॅपटॉप, 5 मोबाईल फोन, लॉगबुक आणि इतर साहित्य असा एकूण 2,33,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 आणि 5 तसेच आयटी ऍक्ट कलम 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। हे जे 7 आरोपी आहेत ते सदर या ठिकाणाहून एका फ्लॅटमध्ये बसल्याची माहिती मिळाली। व्हेरिफिकेशन केलं असता बातमी खरी आहे असा आमचा समज झाल्यानंतर आम्ही एसीपीच्या मार्गदर्शनाखाली टीम पाठवली त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी त्या 302 नंबर फ्लॅटमध्ये हे सगळे आरोपी लॅपटॉप, त्याच्यानंतर वेगवेगळे मोबाईल घेऊन चेन्नई वर्सेस मुंबई मॅचवरती सट्टा घेत असल्याचं निष्पन्न झालं। याच्यामध्ये एक आरोपी जबलपूरचा आहे, काही आरोपींची लिंक गोंदियाशी आहे आणि काही आरोपी नागपूरचेच आहेत। तर या पद्धतीने आम्ही सतत यापूर्वी आम्ही 1-2-3 दिवसापूर्वी बेलतरोडीला रेड केली होती, त्यापूर्वी झरीपटक्याला रेड केली होती। आयपीएल जसं सुरू झाले त्या पद्धतीने आम्ही स्वतंत्र 2 स्क्वॉड तयार करून जे जे जुने रेकॉर्डवरचे बुकी आहेत त्यांचे तर सर्चेस घेतलेलेच आहेत, शिवाय जी त्या बुकिंगच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेटवर्कमधून आमच्या नेटवर्कमधून आम्ही माहिती घेऊन सतत रेड करणार आहोत आणि करत राहणार।